नमस्कार. आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत जो पेपर 1साठी आपल्याला परिसर अभ्यास हा जो विषय आहे, परिसर अभ्यास, आणि पेपर 2मध्ये जो विज्ञान आणि समाजशास्त्र हे जे विषय आहेत, या विषयासंदर्भातले सगळ्यात महत्त्वाचं मटेरियल जे आहे ते म्हणजे आपलं टेक्स्टबुक, आपली महाराष्ट्र शासनाची जी पाठ्यपुस्तकं आहेत ही वाचणं क्रमप्राप्त आहे. आणि या पुस्तकामधले बरेचसे प्रश्न मी आता काही शॉर्ट नोट्स आम्ही काढलेले आहेत सर्व विषयांच्या. तर त्या आपला अभ्यास कसा असावा, पुस्तक कसं वाचावं आणि पुस्तकामधलं नेमकं कुठल्या टॉपिकवर आपण भर द्यावा या संदर्भातली ही माहिती आपल्यासमोर या तिन्ही विषयासंदर्भातली उपयुक्त माहिती अशी आहे, ती माहिती आपल्यासमोर मी या ठिकाणी सादर करतो आहे. आता ह्या टेक्स्टबुकमधल्या महत्त्वाचे इम्पॉर्टंट मी नोट्स काढलेले आहेत आणि ज्या परीक्षा ओरिएंटेड आहेत अशा अगदी 4थीपासून 10वी-12वीपर्यंतचे समाजशास्त्र असेल, विज्ञान 8वीपर्यंतचं काढलेलं आहे. परिसर अभ्यासासाठी परिसर अभ्यास जो पेपर 1 आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा आपल्याला परिसर अभ्यासामध्ये नक्की काय आहे. तर जे विज्ञान आहे ते विज्ञान आहे आपल्याला 4थी ते 8वीपर्यंतचं, आणि समाजशास्त्राचा सुद्धा भाग आहे तो पण आपल्याला 4थी ते 8वीपर्यंतचा घ्या पेपर 1साठी. आणि थोडीशी काठीण्य पातळी इथं वाढवायची आहे. पेपर 2ला विज्ञान ज्यांचं असेल त्यांनी 10वीपर्यंत +2 करा, आणि समाजशास्त्र ज्यांचा विषय असेल पेपर 2साठी तर त्यांना 60 मार्क्स येत आहेत, त्यामुळे यांनी 10वी आणि काही 11वी-12वीचे घटक असणार आहेत. मॅडम लेक्चर घेताना तुम्हाला या संदर्भातली समाजशास्त्र विषयासंदर्भातली इत्थंभूत माहिती तुम्हाला सांगतील. तर तुम्हाला सांगतो, याच्या अगोदर मी घेतलेल्या लेक्चरमधून सांगितलं पेपर 1 पास होणं का सोपं आहे. आपण फक्त मराठी, हिंदी आणि परिसर अभ्यास या तिन्हीच विषयांचा परफेक्ट स्टडी केला तर इथं तुम्ही TET पासच झाला. आणि गणिताचं मी लेक्चर घेतो आहे, त्यातले ह्या तिन्ही विषयाला एवढे सोपे विषय आहेत, या तिन्ही विषयामध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकतो. समजा 5-5 मार्क्स जरी कमी केला तर 20-60 झालं, उरलेले 40 मार्क तुम्हाला 40 पण राहू द्या, आपल्याला 90 करायचं आहे. 60 आणि 30 मार्क्स आपण गणित आणि मानसशास्त्र या विषयामधून घेऊ शकतो. त्यामुळे या तिन्ही विषयांचा आपण प्रॉपर स्टडी करणं महत्त्वाचं आहे. गणितला कोणी घाबरून जाऊ नका. गणिताला जरी पैकीच्या पैकी नाही पडलेत आपल्याला तर कमीत कमी मी माझ्या लेक्चरमधून 20 ते 25 मार्क्स तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आज घटक आपण परिसर अभ्यासासंदर्भातली थोडी माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. परिसर अभ्याससुद्धा खूप सोपा विषय आहे. परिसर अभ्यास, समाजशास्त्र. तर परिसर अभ्यासमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल विज्ञान पण येणार आहे, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राजघटना या संदर्भातले प्रश्न 8वीपर्यंत आपल्याला असणार आहेत. त्यामुळे याला टेक्स्टबुक रीडिंग करायचं आहे. आता मी तुम्हाला इयत्ता 5वीचं काही शॉर्ट नोट्स इथं काढून दिलेले आहेत. यावर किती प्रश्न आलेले आहेत तुम्हाला मी सांगतो. आपल्या TET परीक्षेला परिसर अभ्यास असू दे, विज्ञान असू दे, समाजशास्त्र असू दे, याला टेक्स्टबुक हेच मटेरियल आहे. बऱ्याच जणांनी प्रश्न केला की सर ही कधी टेक्स्टबुक वाचायची, सगळी कधी कलेक्ट करायची. तर हा पर्याय तर त्याच्यावर हे करू नका. तर टेक्स्टबुक पहिल्यांदा रेफर करा हे मी तुम्हाला सांगेल, कारण त्यात एक सिक्वेन्स लागतो, त्याच्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर होतात, आकृत्या वगैरे दिलेल्या असतात. पण बाजारातलं एक स्टेट बोर्ड ठोकळा मी दिलेला आहे, ते ग्रंथ असल्यासारखं पुस्तक आहे, ते वाचताना तुम्हाला कंटाळा येईल किंवा त्यामध्ये आकृत्या वगैरे दिलेल्या नाहीत, त्यात नुसती माहिती आपल्याला दिलेली आहे. तर ॲज यू विश, तुमची आता शेवटची चॉईस आहे. तर फुकट मिळणारं मटेरियल आहे ते जास्त ऑथेंटिक आहे, आणि बाजारात मिळणारं जवळजवळ त्याची 400-500 काहीतरी किंमत असेल, तर ते दोन्हीपैकी तुमचं तुम्ही चॉईस करा. तर ह्या काही आम्ही शॉर्ट नोट्स काढलेले आहेत, या पण तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. तत्पूर्वी तुम्ही ते टेक्स्टबुक रीडिंग करून घेणं अपेक्षित आहे. या अंतिम टप्प्यात थोड्या 1-2 महिन्याच्या कालावधीत 1 महिन्यानंतर तुम्हाला हे उपलब्ध होईल. आता इथं बघा मी शॉर्ट नोट्स काढताना कशा पद्धतीने काढलेले आहेत, ज्याचा आपल्याला परीक्षेसाठी किती महत्त्वाचा उपयोग आहे. आता ह्या 2 वर्षापूर्वी काढलेले आहेत आणि यातले प्रश्न 2024 आणि 2025मध्ये पण आलेले आहेत. बघा काय प्रश्न आहे. इयत्ता 5वीचा हा जो घटक येतो तो म्हणजे खगोलीय वस्तू. आता शॉर्टमध्ये दिले, आपल्याला काय सगळ्याच गोष्टी या विषयातले शिकवायला पाहिजे असं बिलकुल नाही. 10% कन्सेप्ट जरी माहिती नसल्या तर ते आपण वाचून क्लिअर करू शकतो. शिकवण्यासारखा भाग यामध्ये नाही आहे. तुमचं रीडिंगच हे महत्त्वाचं आहे, आणि आपण सगळे शिक्षक आहोत. हे सगळे विषय दैनंदिन अध्यापन आपण करत आहोत. खगोलीय वस्तू त्याच्यामध्ये येईल चंद्र, ग्रह, तारे. तारे म्हणजे माहीत आहे ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना आपण काय म्हणतो, तारे म्हणतात. उदाहरणार्थ सूर्य तारा आहे. जे महत्त्वाचं आहे तेवढंच मी इथं पॉईंट डाऊन केलेलं आहे. एवढं जरी वाचलं तरी हे यात 100% तयारी आपली त्या
एका विषयाची होऊन जाईल, लक्षात ठेवा. तारे काय असतात, स्वयंप्रकाशित असतात, म्हणजे स्वतःचा प्रकाश स्वतः तयार करतात. ग्रह ही काय आहेत, स्वयंप्रकाशित नाहीत, तर ते प्रकाशासाठी ताऱ्यावर अवलंबून असतात. ग्रह म्हणजे काय बघा, ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना आपण काय म्हणतो, ग्रह म्हणतो. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, मग हे सांगितलं, ते परप्रकाशित असतात ग्रह. परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे. खगोलीय वस्तू किंवा पृथ्वी घ्या, स्वतःभोवती फिरते, त्याला परिवलन म्हणतो. यावर प्रश्न विचारलेला आहे, यावर पण प्रश्न विचारलेले आहेत. आणि परिभ्रमण म्हणजे स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरणे. ग्रहांचा क्रमसुद्धा यावर प्रश्न विचारलेला आहे. पेपर 2मध्ये सुद्धा यावर प्रश्न विचारले आहे. तर समाजशास्त्र करताना तुम्ही 5वीपासून 12वीपर्यंत करायचं आहे, लक्षात ठेवा. 12वीचं म्हणजे सगळंच 12वी नाही, त्यातले महत्त्वाचे काही घटक 12वी पण करावे लागतील. मॅडम त्यांच्या लेक्चरमध्ये हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतील. परिवलन परिभ्रमण झालं. ग्रहांचा क्रम किती आहे बघा, ग्रह एकूण 7 आहेत आणि क्रम पण लक्षात ठेवा, यावर पण प्रश्न विचारलेला आहे. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे पहिले 4 ग्रह. मध्ये लघुग्रहांचा काय येतो, पट्टा येतो. त्यानंतर गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे 5वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला आकृतीसह दिलेलं आहे. म्हणून पुस्तकं का वापरा म्हणतोय, आकृतीसह दिल्यामुळं ती कन्सेप्ट आपल्या सगळ्या क्लिअर होतात आणि वाचलेलं सगळं लक्षात राहू शकतो. तर पहिले 4 ग्रह बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, मध्ये लघुग्रहांचा पट्टा येतो आणि नंतर गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. तर इथं 8 ग्रह येतील, सॉरी चुकून इथं 7 लिहिले, 8 ग्रह इथं मध्ये येते. पुढं बटुग्रह, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या वस्तू, त्यांना आपण बटुग्रह म्हणतो. यावर पण प्रश्न विचारला आहे. प्लुटो, आता प्लुटो हा काय होता, सुरुवातीला ग्रह मान्यता होती, नंतर त्याची मान्यता काढून घेण्यात आलेली आहे. तर प्लुटो हा आता बटुग्रह आहे, तो ग्रह नाही. तर बटुग्रह जो आहे, तर म्हणजे प्लुटो उदाहरण दिले, असे बरेचसे ग्रह बटुग्रह येतील. यांना स्वतःची कक्षा नसते. बाकीचे जे ग्रह आहेत ते सूर्याभोवती एका ठराविक कक्षेमध्ये काय आहेत, फिरत असतात. त्यानंतर बघा लघुग्रह, मग सांगितलं तुम्हाला बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे पहिले 4 ग्रह झाल्यानंतर मंगळ आणि पुढचा गुरु या दोन्ही ग्रहांच्या मध्ये यावर प्रश्न विचारला आहे. लघुग्रहांचा काय आहे, ग्रहादरम्यान लघुग्रहांचा पट्टा आहे. लघुग्रह म्हणजे आकाशातले जे काही खगोलीय वस्तू आहेत किंवा दगड, ही धूळ वगैरे आहे, ती काय करते, त्या पट्ट्यामध्ये फिरत असते, त्याला आपण लघुग्रह म्हणतो, लघुग्रहांचा पट्टा. या प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध येतो, आकारानं सर्वात लहान बुधच येतो, आकारानं सर्वात मोठा गुरु येतो, सर्वात तेजस्वी तारा शुक्र म्हणतो आपण, आणि लाल ग्रह मंगळ ग्रह म्हणतात. यावर प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत पेपर 1मध्ये पण आणि 2मध्ये पण. त्यामुळे 1, 2 असं काय हे करू नका, 1 तर क्लिअर करा आणि 1मधून उरलेली 20% तयारी तुम्ही केला तर पेपर 2ची पण तयारी होते. त्यामुळं फॉर्म भरताना दोन्हीही भरायचं. DED प्लस ग्रॅज्युएशन असेल तर दोन्हीही, आणि BED फक्त असेल तर तुम्हाला पहिला नाही भरता येत, फक्त दुसरा तुम्ही भरू शकता. ओके, परत एकदा सांगतो, माध्यम हिंदीच निवडायचं आहे. माध्यमबद्दल बऱ्याच जणांच्या शंका कुशंका आहे, ते चुकीचं आहे सगळं जे काही व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहे ते. तर ॲक्च्युली माध्यम आपण हिंदी निवडायचं आहे, आणि हिंदी निवडलं तर त्याच्यामध्ये हिंदी फक्त एक विषय 30 मार्काला येतो, इंग्रजी स्किप होतं, आणि बाकीचे सगळे विषय जे प्रश्न आहेत ते ॲज इट इज मराठीमधूनच येतं. आता गेल्याच वर्षी यावर प्रश्न विचारलेला बघा. इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, याचा लॉंग फॉर्म आहे, ज्याला आपण इस्रो म्हणतो. ही भारतीय अवकाश संशोधन संस्था आहे. याचं मुख्यालय बंगळुरू या ठिकाणी कर्नाटक इथं आहे. यावर प्रश्न विचारलेला आहे. तर हे पण लक्षात ठेवा. काही प्रश्न रिपीट पण झालेले आहेत, त्यामुळं ते लक्षात ठेवा. त्यानंतर बघा चांद्रयान 1 मोहीम जी आपण राबवली 22 ऑक्टोबर 2008ला राबवलेली आहे. गेल्या वर्षीमध्ये हा प्रश्न 2024ला विचारला आहे बघा, 25ला का 24ला प्रश्न विचारला आहे. मंगळयान मोहीम आपण राबवली. मॉम काय होतं म्हणून विचारलं होतं, किंवा मॉमचा लॉंग फॉर्म विचारलं होतं. तर मॉम आहे मार्स ऑर्बिट मिशन. मंगळयान जे पाठवलं होतं त्याला मॉम आपचं शॉर्ट फॉर्म दिला होता आपण, त्याचा लॉंग फॉर्म आहे मार्स ऑर्बिट मिशन. मार्स म्हणजे मंगळ ग्रह. 5 नोव्हेंबर 2013ला आपण मंगळयान पाठवलं होतं. तर असे प्रश्न आहेत, आणि हे पुस्तकातलेच प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ही जी परीक्षा आहे, या परीक्षेला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत ही परीक्षा आयोजित केली जाते, आणि ते स्कॉलरशिप आणि हे आपलं जे टेक्स्टबुक आहे हे सोर्स मटेरियल म्हणून प्रश्नांची रचना ते पाठ्यपुस्तकातून करतात. त्यामुळे पाठ्यपुस्तक महत्त्वाचे आहे. त्यानंतर बघा पहिला भारतीय अंतराळवी आपला गेलेले आहेत ते म्हणजे राकेश शर्मा होते. इस्रो आणि सोव्हिएत इंटरकॉस्मॉस रशिया यांच्या संयुक्त विद्यमानाने ही अंतराळ मोहीम 1984ला राबवली होती. एकूण 8 दिवसांचं वास्तव्य त्याने अंतराळात केलं होतं. त्यानंतर आहे बघा विषुववृत्त.
या कन्सेप्ट आपल्याला भूगोलमध्ये पण उपयुक्त आहेत, म्हणजे समाजशास्त्राला, विज्ञानशी रिलेटेड, परिसर अभ्यासशी रिलेटेड हे सगळे कन्सेप्ट आहेत. पृथ्वीचे 2 समान भाग करणारी एक काल्पनिक रेषा, प्रत्यक्षात नसते ती काल्पनिक रेषा आहे आणि त्या रेषेमुळे बरोबर पृथ्वीच्या मध्यातून जाते आणि त्या रेषेमुळे पृथ्वीचे 2 समान भाग होतात, एक म्हणजे उत्तर ध्रुव आणि दुसरा दक्षिण ध्रुव. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, लक्षात ठेवायचा हा प्रश्न विचारलेला आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीचे परिभ्रमण म्हणजे एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी आपण म्हणतो 365 दिवस असं म्हणतो, पण उरलेले 6 तास पण त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे 365 दिवस आणि 6 तास, मग 6 6 6 6 चोक 24 दिवसाचा एक दिवस ॲड होतो आणि ते लीप वर्षामध्ये ॲड होतो, म्हणून तो लीप वर्ष आपण 665 जनरली दिवस आहेत आणि हे 6 6 6 तास येऊन 24 तासांचा एक दिवस आणि तो 4 वर्षानंतर येतो, म्हणजे 366 दिवस लीप वर्षामध्ये असतात. अशी ती कन्सेप्ट आहे. मुख्य ऋतू बघितले तर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. ऋतूचक्र आपण पाहतो, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे ऋतूचक्र आहेत. शुक्ल पक्ष, शुक्ल यावर प्रश्न विचारलेला आहे. अमावास्यापासून पौर्णिमेपर्यंतच्या स्थितीस 15 दिवसाचा कालावधी असतो ना अमावास्यापासून पौर्णिमेचा, तर त्याला शुक्ल पक्ष म्हटलेला आहे. यावर प्रश्न विचारला आहे. कृष्ण पक्ष, अमावास्यापासून पौर्णिमेपर्यंतचा कालावधी 15 दिवसाचा आहे, त्याला शुक्ल. पौर्णिमेपासून अमावास्यापर्यंतचा जो कालावधी आहे त्याला कृष्ण पक्ष म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने पौर्णिमेपासून अमावास्या होते तर तो कृष्ण पक्ष लक्षात ठेवा. 15 दिवसाचा अमावास्या पौर्णिमेचा तो कालावधी असतो. त्यानंतर आहे बघा चांद्रमास. एका अमावास्यापासून पुढच्या अमावास्यापर्यंतचा काळ 30 दिवसांचा. 15 आणि 15 30 दिवस होणार ना, त्याला आपण काय म्हणणार आहोत, चांद्रमास म्हणतो. चांद्रमासातील प्रत्येक दिवस म्हणजे तिथी आपण लिहितो वगैरे. चांद्रमास म्हणजे एका महिन्याचा कालावधी आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक दिवसाला काय म्हणतो आपण, स्थिती. हा प्रश्न विचारलेला आहे. पृथ्वीच्या परिवलनामुळे काय घडतं, दिन आणि रात्र घडते, दिवस आणि रात्र होते. आणि पृथ्वीच्या परिभ्रमण प्लस तो कललेला पृथ्वी सरळ नाही, थोडीशी कललेली आहे, तो कललेला अक्ष, यामुळे काय होतं, ऋतूचक्र निर्मित होते. हे प्रश्न MPSCमध्ये सुद्धा आणि आपल्या स्कॉलरशिपमध्ये सुद्धा विचारलेले आहेत. TETला सुद्धा यातले प्रश्न अशा पद्धतीचे आलेले आहेत. त्यामुळे थोडंसं जरा वाचन काळजीपूर्वक करायचं, नुसतंच वाचन करायचं नाही. काळजीपूर्वक जर वाचन केला तरच हे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित सुटते. तर अशा पद्धतीने पेपर 1 मधलं जे विज्ञान आहे ते 8वीपर्यंतचं आहे आणि पेपर 2 मधलं जे विज्ञान आहे ते आपल्याला 10वीपर्यंत, फक्त 10वी, 11वी 12वी करायचं नाही. तर पेपर 1 मधलं विज्ञान 8वीपर्यंतचं कवर होतेच आहेत ना. 2 मधलं कवर करायला फक्त तुम्हाला 9वी 10वीचा विज्ञान त्यात ॲड करावं लागेल. त्यानंतर बघा, पृथ्वीवरील जमीन जर बघितली तर पृथ्वीवरील जमीन, हवा, पाणी आणि सजीव याच्यापासून जमिनीपासून त्याला शिलावरण म्हणतो, जमिनीवर असणारे शिलावरण, हवेमध्ये वातावरण, पाणी असेल तर त्याला जलावरण आणि सजीव जिथं आढळतात त्याला जीवावरण, याचे प्रतिनिधित्व करतात. आपल्याला चार्ट दिलेला आहे बघा पुस्तकामध्ये. जमिनीचा जो भाग आहे तो 1/3 भाग आहे आणि पाण्याचा भाग 2/3, म्हणजे पाणी आपल्याला जास्त प्रमाणात असलेलं पाहायला मिळतं. आता खंडावर सुद्धा प्रश्न भूगोलात पण विचारला आहे, विज्ञानामध्ये पण आहे. तर ॲक्च्युली हे 5वी परिसर अभ्यास आहे, त्याच्यातलं हे नोट्स आहेत आणि यातले प्रश्न मी सांगतो जसं आलेले आहेत, तुम्ही चेक करू शकता नंतर प्रश्नपत्रिकेमध्ये. एकूण खंड जे आहेत ते 7 खंड आहेत. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, दक्षिण व उत्तर अमेरिका आणि अंटार्क्टिका. जसजसा इयत्ता वाढत जातील ना तसतसा त्यातला कंटेंट काय झालेला आहे, वाढत गेलेला आहे. सर्वात मोठा खंड आपण पाहिला तर तो आशिया येतो, सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया येतो. एकूण महासागर ते 5 आहेत, अटलांटिक, पॅसिफिक, आर्क्टिक, हिंदी व दक्षिण महासागर, अशी महासागरांची संख्या 5 आहे. सर्वात मोठा महासागर म्हटलं तर तो पॅसिफिक येतो, लक्षात घ्या. जलरूपापैकी सर्वात लहान येतो तो म्हणजे ओहळ, आणि सर्वात मोठा जलरूपापैकी येते ते म्हणजे नदी. त्यानंतर वातावरण माहिती आहे आपल्याला, पृथ्वीभोवताली हवेचे आवरण असते. पृथ्वीपासून असे पण प्रश्न तयार केले असतं विज्ञानशी संबंधित वगैरे, कन्सेप्टवर आधारित असतात ते. पृथ्वी पृष्ठभागापासून उंच जातो तशी हवा काय होत जाते, विरळ होत जाते. वातावरणाचे थर यावर सुद्धा क्रम लावा असा प्रश्न आलेला आहे. तर खाली आपण पृथ्वीपासून जसं वर जाऊ तसं 13 किलोमीटरवर तपांबर, त्यानंतर स्थितांबर, त्यानंतरचं स्तर मध्यांबर, ऐनांबर आणि बाह्यांबर आहे. या थरांची पण माहिती महत्त्वाची आहे, यावर प्रश्न आलेले आहेत. तर तपांबर जर पाहिला तर पृथ्वीपासून किती आहे, 13 किलोमीटरपर्यंत आहे वर.
तर सर्व बाष्प तपांबरात असते म्हणून ढग, पाऊस, पर्जन्य, धुके, वारे, वादळे या सर्व घटना या थरात होतात. प्रश्न विचारलेला आहे, लक्षात घ्या. तपांबर या थरात या सगळ्या घटना होत असतात. विमाने तपांबरच्या उंच भागात उडतात, तपांबरातच असतात. नंतरचा थर आहे बघा स्थितांबर. तपांबर नंतर येतो स्थितांबर. पृथ्वीपासून 50 किलोमीटरपर्यंतचा जो थर आहे तर त्याला आपण स्थितांबर म्हणतो. स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोनचा थर असतो, ज्याला O3 असं म्हणतो आपण. O3 लक्षात ठेवा. तो वायूचा थर आहे. तर तो ओझोन वायूचा थर काय करतो, अतिनील किरणे काय करतो, पृथ्वी सूर्याची जी अतिनील किरणे आहेत ती गाळण्याचं काम करतो आणि अगदी शुद्ध किरण आपल्या पृथ्वीवर पोहोचवतो आणि त्यालाच म्हटलेलं आहे पण पृथ्वीचे संरक्षण कवच. हा प्रश्न विचारलेला आहे. कुठं आलेला आहे तो संरक्षण कवच, यावर पण प्रश्न विचारले आहे. स्थितांबराच्या खालच्या थरात ओझोन वायूचा थर असतो आणि त्याला आपण पृथ्वीचे संरक्षण कवच असं म्हणतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला ओझोन संरक्षण दिनसुद्धा पुढं आहे, सांगतो 16 सप्टेंबर वगैरे ओझोन संरक्षण दिन, त्यावर पण आपल्याला प्रश्न आहे. हां, आता यावर पण प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये. पेपर फर्स्टमध्ये पण आहे, सेकंडमध्ये पण याच्याशी रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे. संगणन आणि बाष्पीभवन ह्या एकमेकांच्या उलट इन्व्हर्स प्रक्रिया आहेत. बाष्पीभवन म्हणजे थंड पाण्याला आपण काय केलं, गरम केलं तर ते वाफ येत रूपांतर होऊन त्याला बाष्पीभवन म्हणतो आणि वाफेला आपण थंड केलं तर त्याचं पाण्याच्या थेंबात रूपांतर होतं, त्याला आपण संगणन म्हणतो. बाष्प थंड होऊन द्रवात रूपांतर होणे त्याला काय म्हणतात, संगणन. विचारले हा प्रश्न. संप्लवन एक वेगळा. तो संप्लवन म्हणजे स्थायूला उष्ण जर दिले असता द्रवात रूपांतर न होता डायरेक्ट वायूत रूपांतर होतं, त्याला आपण काय म्हणतोय, संप्लवन. त्यावर पण प्रश्न आहेत. तर हे असे कन्सेप्ट आपल्याला माहिती असावेत, त्यावर प्रश्न असतात आपल्याला. जलचक्र आता माहीत आहे, बाष्पीभवन, संगणन, पर्जन्य क्रिया ह्या जलचक्रामध्ये महत्त्वाचे भाग आहेत. बर्फाळ प्रदेशात बघितलं तर ध्रुवीय अस्वल आढळतं, आफ्रिका जंगलात झेब्रा आढळतो, ऑस्ट्रेलिया खंडात कांगारू आणि उष्ण प्रदेशात हत्ती आणि सिंह. त्या प्रदेशानुसार त्या वातावरणानुसार त्या ठिकाणी आपल्याला विशिष्ट प्रकारचे प्राणी आढळतात, हे आपल्याला इथं दिलेलं आहे. अन्नसाखळी यावर पण प्रश्न विचारलेला आहे. अन्नसाखळी उदाहरणार्थ गवत आणि पाणी अळी खाते आणि अळी कोण खातं, नाकतोडा. तर ही अन्नसाखळी आहे ते एकमेकावर डिपेंडंट आहेत. अशा बऱ्याचशा अन्नसाखळ्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर आहे बघा, स्वातंत्र्य मिळाले 1948मध्ये, तेव्हा आपल्याला 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पण त्यानंतर 1948मध्ये काय केलं होतं, आपल्याला 21 वर्षावरील नागरिकांना, हा प्रश्न विचारला आहे बघा, पेपर 2मध्ये पण आहे आणि 1मध्ये पण आहे. पूर्वी आपल्याला 21 वर्षावरील नागरिकांनाच मतदानाचा हक्क होतो, पण त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती केलेली आहे. 1998चं मला वाटतं 103 का काहीतरी घटना दुरुस्ती आहे 1988ची. तर त्या घटना दुरुस्तीनुसार 18 वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदानाचा हक्क देण्यात आलेला आहे. तर हा बदल लक्षात ठेवा. पूर्वी 21 वर्ष होतं, नंतर 1988मध्ये घटना दुरुस्ती झाल्याने 18 वर्ष झालेल्यांना मतदानाचा हक्क देण्यात आलेला आहे. यावर पण प्रश्न विचारलेला आहे. जादूटोणा प्रतिबंधक कायदा करणारे पहिले राज्य येतं महाराष्ट्र, लक्षात घ्या. स्त्री शिक्षणाची सुरुवात सावित्रीबाई फुले, त्यांच्यासोबतच फातिमा शेख या देखील आहेत. ही दोन्ही नावं लक्षात ठेवा. हां, यावर प्रश्न विचारला आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणासंदर्भात महत्त्वाची भूमिका, त्यांनी महिला विद्यापीठ वगैरे सुरू केलेले आहेत, त्याच्याबद्दलची माहिती पुढं आहे. आपल्याला समाजशास्त्रामध्ये फार महत्त्वाचे समाज सुधारक या घटकावर प्रश्न आपल्याला असतात. थोडक्यात पेपर जो सेकंड आहे हा राज्यसेवेच्या दृष्टीनंच तेवढा सिलेबस आहे, त्यामुळे तुमचं वाचन आणि सखोल आणि परिपूर्ण वाचन इथं अपेक्षित आहे, नुसतंच वाचन नाही. यावर पण प्रश्न विचारले बघा. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना 2007मध्ये काय केलेली आहे, राबवलेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता, यावर पण प्रश्न आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता काय केलेला आहे, ग्रंथ लिहिलेला आहे. आंतरराष्ट्रीय शांतता दिन प्रश्न विचारला आहे, 21 सप्टेंबरला आहे. आपल्या पुस्तकामधलेच हे या बाबी आहेत. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन ज्याला म्हणतो, त्याचे मुख्यालय कुठं आहे बघा, न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. तर इथं एक विशेष बाब आहे. सकाळी 10 वाजता आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणजे 21 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता घंटा वाजवली जाते आणि 60 देशांनी दिलेल्या नाण्यांपासून काही तयार केलेली आहे ती घंटा, एक प्रतीक म्हणून. ओके, तर त्या दिवशी ती घंटा काय केली जाते, 10 वाजता वाजवली जाते दरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिन 21 सप्टेंबर रोजी.
नंतर शिक्षण हक्क दिन आपल्या शिक्षणा संदर्भातला महत्त्वाचा कायदा RT ॲक्ट आपण ज्याला म्हणतो, राईट टू एज्युकेशन, 2002मध्ये तो अंमलात 2002मध्ये ते RT ॲक्ट लागू करण्यात आला. त्याचा अर्थ आहे 7 ते 14 वयोगटातील मुलांचे प्राथमिक शिक्षण देणं अपेक्षित आहे. 7 ते 14 वयोगटातील मुलांचे प्राथमिक शिक्षण RT ॲक्ट म्हणतो आपण त्याला. त्यानंतर विशेष गरजा असलेल्या मुलांना, आता 7 ते 14 जनरली मुलांना आणि विशेष गरजा असलेल्या, हा प्रश्न विचारला बघा. विशेष गरजा असलेल्या मुलांना वयाची अट 14 ऐवजी 18 वर्षे केलेले आहेत, कारण ते विशेष गरजा असले, अंध, अपंग, मूकबधीर वगैरे मुलं. तर आपल्या घटनेमध्ये 21A आपण राज्यघटना बघणार आहोत, त्याच्यामध्ये ही कलम इन्क्लूड केलेला आहे 21A. त्याची अंमलबजावणी 9-10मध्ये झालेली आहे RT ॲक्टची. हां, तर हा सुद्धा भाग बघा किती महत्त्वाचा आहे. कागदावर नकाशा काढताना भूरचनेची लांबी रुंदी दाखवता येते, पण खोली व उंची दाखवण्यासाठी विविध पद्धती वापरलेल्या आहेत. कागदावर दाखवायचे आपल्याला. तर आता तर आधुनिक पद्धती आलेल्या आहेत, त्यामुळं त्या पूर्वीच्या पद्धतीने आत्ताच्या पद्धतीत थोडक्यात इथं दिलेल्या आहेत. समोच्च रेषा पद्धती 5वीच्या पुस्तकात आहे बघा, यावर प्रश्न आलेले आहेत. उंच संकल्पना दाखवण्यासाठी समान उंचीच्या ठिकाणी जोडणारी रेषा. हां, हा प्रश्न आपल्याला विचारला आहे पेपर 1मध्ये का 2मध्ये आहे बरं का. रेषामधलं अंतर कमी असेल, त्या रेषामधलं अंतर कमी असेल तर तीव्र उतार, आणि अंतर जास्त असेल तर तिथं मंद उतार असतो. त्या गोल गोल रेषा असतात बघा, पुस्तकात दिलेलं आहे बघा ते, अशा रेषा असतात बघा ते. त्यानंतर दुसरी पद्धत आहे रंग पद्धती, रंग वापरून. तुम्ही पुस्तकात बघा, तुमच्या लक्षात येईल. रंग वापरतात रंग पद्धतीमध्ये. तिसरा प्रकार आहे उठावदर्शक आराखडा, आधुनिक पद्धत आहे ही. कृत्रिम उपग्रहाची सॅटेलाईटचा उपयोग करून डायरेक्ट छायाचित्र तिथं घेतलं जातं, ती आधुनिक पद्धत आहे उठावदर्शक आराखडा. त्यानंतर आहे बघा प्राकृतिक नकाशांचा वापर कशासाठी केला जातो, तर लष्करी कारवाई असतील, पर्यटन असेल, गिरिभ्रमण असेल, यासाठी आपल्याला प्राकृतिक नकाशांचा वापर केला जातो. परिसराच्या विकासाचे नियोजन करायचं असेल आपल्याला, आराखडा वगैरे, तर तो प्राकृतिक नकाशा तिथं उपयुक्त पडतो. भारतीय संरक्षण संस्था स्थापना, यावर एखादा प्रश्न होईल. 1967मध्ये झालेली आहे भारतीय संरक्षण संस्थेची स्थापना. 1767मध्ये झालेली. याचे मुख्यालय उत्तराखंड डेहराडून येथे आहे. प्रश्न नक्की विचारतील यावर. याचं कार्य काय आहे बघा. भारतीय सर्वेक्षण संस्था म्हणजे नकाशा तयार करण्याचं काम करते, ते अचूक नकाशा तयार करणे. आणि त्याचं ब्रीदवाक्य इथं खाली आलेलं आहे, इथं दिले, चुकून तो तिथं पॉईंट राहिला होता. तर त्याचं ब्रीदवाक्य आहे आ सेतू हिमाचलम, त्या मुख्यालयाचं ब्रीदवाक्य. एखादं चिन्ह लोगोवर पण प्रश्न आहेत बरं का, लोगोवर पण चिन्ह समाजशास्त्र सेकंड पेपरमध्ये पण आहेच. चिन्ह देतात ते कुठल्या ह्याचं संस्थेचं हे आहे ब्रीदवाक्य वगैरे, असा प्रश्न विचारलेला आहे. तर हा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. आता यावर सुद्धा प्रत्येक परीक्षेमध्ये नकाशा वाचन करताना उपयुक्त चिन्हे आणि त्याचं काय उपयोग आहे किंवा ते कशाचं चिन्ह आहे, यावर प्रश्न वारंवार विचारलेले आहेत. PO म्हणजे पोस्ट ऑफिस, टपाल कार्यालय. बंदराचं चिन्ह अशा पद्धतीनं आहे. दीपगृह असं आहे. किल्ला अशा पद्धतीनं विचारला आहे हा प्रश्न. हे सगळे चिन्ह विचारतात बरं का. स्मशानभूमी पेपर सेकंडमध्ये विचारला आहे हा प्रश्न. स्मशानभूमी कशा ह्यानं दाखवतात. स्मशानभूमी, आंतरराष्ट्रीय सीमा अशा पद्धतीने, युद्धभूमी, लोहमार्ग, विहीर, त्यानंतर झरा प्लस दिलेला आहे. स्थानिक उंची अशा पद्धतीने दाखवली जाते. वस्ती हा पण प्रश्न विचारला आहे, पेपर सेकंडमध्ये विचारले बघा. वस्ती अशा पद्धतीने दाखवली जाते. त्यानंतर हे गवत अशा पद्धतीनं. समोच्च रेषा मग असे सांगितलं ते अशा पद्धतीनं दाखवतात. तलाव हे असा दाखवला जातो. रस्ता, खान आणि राखीव वने, रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणतो आपण त्याला. तर अशा पद्धतीनं आपल्याला ही चिन्ह ही सगळी पाठच करा. यावर प्रश्न आहेत प्रश्न, त्यामुळे ते लक्षात ठेवा, वारंवार वाचा. नंतर भारतीय द्वीपकल्प म्हणजे काय बघा. तिन्ही दिशांना पाणी व दक्षिणेकडे होणारा निमुळता भाग, याला भारतीय द्वीपकल्प असं म्हटलेलं आहे. पिके जर पाहिली तर उत्तर भारतात गहू आहे, मध्य भारतात ज्वारी आहे. किनारी पट्टी जो आहे आपला समुद्र किनारी, दक्षिण भारत बघितलं तर तिथं काय आहे, भात आहे. त्यानंतर बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं जर उतरता क्रम लावला तर इथं पहिला राजस्थान येईल, 2 नंबर मध्य प्रदेश आणि 3 नंबर आपला महाराष्ट्र येतो. आपल्याला भूगोल
किंवा इतिहास हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं बऱ्यापैकी करायचं. सर्वात कमी क्षेत्रफळाचं राज्य गोवा येतं. 2014मध्ये नवीन राज्य निर्माण झालं तेलंगणा. भारतीय महावळवंट तर तो येतो राजस्थान. मुंबई शहर 7 बेटावर वसलेलं आहे. शेती या घटकावर थोडासा भाग इथं दिलेला आहे बघा. भारताचा 60% भूभाग शेतीसाठी प्रसिद्ध आहे. भूभाग शेतीसाठी आहे. ऋतुमानानुसार 2 प्रमुख हंगाम आहेत, खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम. खरीप पावसाळ्यामध्ये तो जून ते ऑक्टोबरचा कालावधी आणि रब्बी म्हणजे हिवाळ्यामध्ये असतो, ऑक्टोबर नोव्हेंबर. प्रश्न विचारला यावर. मार्च ते मेमध्ये उन्हाळी पिकं असतात. सिंचन पद्धती आपल्याला माहिती आहेत. सिंचन पद्धती ठिबक, तुषार सिंचन अशा पद्धतीच्या ठिबक पद्धती आहेत. नंतर कंद खोड यावर पण प्रश्न विचारलेला आहे. खोड कुठले येतात? कांदा, लसूण, बटाटे, आले. आणि मुळं म्हटली तर ती रताळी, मुळा, गाजर आणि बीट ही मुळं आहेत. आता बघा यावर आपल्याला पेपर सेकंडमध्ये प्रश्न आहेत. हरित क्रांती जी आहे ती हरित क्रांती आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे जनक आहेत नॉर्मन बोरलॉग हे जनक आहेत. आणि भारतामध्ये जे कृषीशास्त्रज्ञ आहेत ते डॉक्टर MS स्वामीनाथन त्याला म्हटलं जातं हरित क्रांतीचे जनक. हरित क्रांती म्हणजे अन्नधान्याच्या बाबतीत. अशा वेगवेगळ्या क्रांती आहेत, त्या क्रांती आपण पाठ करून ठेवा, ते पुढे लेक्चरमध्ये घेईन मी. अन्न सुरक्षा जो कायदा आहे तो 2003मध्ये आलेला आहे. सेंद्रिय शेती म्हणजे काय हो? नैसर्गिक पदार्थ वापरून तयार केलेली शेती, सेंद्रिय शेती. बहुतेक प्रश्न आला ह्या. बुरशी सूक्ष्मजीवांचा बुरशी सूक्ष्म एक प्रकार आहे, तो एक प्रकार आहे. अन्न टिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती यावर प्रश्न आहे. वाळवणे, थंड करणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे, परिरक्षणे वापरणे विचारला आहे प्रश्न यावर. परिरक्षक म्हणजे अन्न दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी वापरतात. उदाहरणार्थ लोणचे, मुरांबे टिकवण्यासाठी. तर ही परिरक्षक आहे. ते प्रश्न विचारला आहे यावर. साखर, मीठ, हिंग, मोहरी, तेल, व्हिनेगर हे सगळे परिरक्षक आहेत. संदेशवहन म्हणजे कम्युनिकेशनसाठी सॅटेलाईटचा वापर करतो. यासाठी भारतात कृत्रिम उपग्रह आहे. तर इन्सॅट भारताचा कुठला आहे? इन्सॅटचा लॉंग फॉर्म बघा. हे लॉंग फॉर्म विचारतात बरं का. इंडियन नॅशनल सॅटेलाईट, त्याला आपण इन्सॅट असं म्हणतो. इंडियन नॅशनल, I फॉर इंडियन, N फॉर नॅशनल सॅटेलाईट. जल व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलेलं आहे बघा इथं. पाणी साठवणे, काटकसरीने त्याचा वापर करणे असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो. वस्त्र निर्मिती यावर प्रश्न आहे बघा. यावर प्रश्न आपल्याला आलेला आहे. पैठणची पैठणी, येवल्याची साडी, औरंगाबादचं हिमरू शाली आहे. सोलापूरची चादर प्रसिद्ध आहे. प्रश्न विचारला आहे. इचलकरंजीमध्ये हातमाग आणि यंत्रमागासाठी कापड तिथं तयार होतं इचलकरंजीमध्ये. साड्यांचे प्रकार यावर पण प्रश्न आहे. लखनवी चिकन, काश्मीरची सिल्क हे जोड्या लावायला आले बहुतेक. बनारसी सिल्क, कडियल, पितांबरी, पोचमपल्ली, नारायणपेठ, कांजीवरम, पटोला, मैसूर सिल्क ही साड्यांची नावं आहेत, लक्षात ठेवा. मुंबई शक्यतो कापड गिरण्यासाठी पूर्वी प्रसिद्ध होतं. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. त्यानंतरचा भाग थोडक्यात आहे इथं बघा. कार्बन डायऑक्साईड हे तापमान काय होतं त्याच्यामुळं वाढते. CO2 कार्बन डायऑक्साईडमुळे आपल्या पृथ्वीचं तापमान वाढत जाईल. उत्सर्जन वेगवेगळ्या कारखान्यातून हवेच्या हे वाढत आहे ना त्याच्यामुळे. जैवविविधतेचे रक्षण व संरक्षणासाठी जैवविविधता उद्यानं तयार केलेली आहेत. यावर प्रश्न आला आहे बघा. राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव संरक्षण व संवर्धन प्रश्न आहे. पेपर 2मध्ये पण आहे आणि 1मध्ये पण आहे. काझीरंगा प्रसिद्ध आहे एकसिंगी गेंड्यासाठी आसाममध्ये. ताडोबा अभयारण्य चंद्रपूर इथं वाघ आणि मगरीसाठी. अभयारण्य यावर पण प्रश्न विचारावे. काही जनरल कन्सेप्टवरून प्रश्न आहेत, लक्षात घ्या. अभयारण्याची कशासाठी उपयुक्त आहेत वगैरे असे प्रश्न आहेत. ते प्रश्न नंतर घेणार आहे मी, दाखवतो तुम्हाला. विशिष्ट प्राणी वनस्पती संवर्धनासाठी अभयारण्यांची निर्मिती केली जाते. राधानगरीमध्ये गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रामध्ये सातारा या ठिकाणी चांद नदीवर मायनी तलाव येथे उत्तर आशियातील सायबेरिया रोहित पक्षी येतात. ओके, माहिती असेल बऱ्याच जणांना. सोलापूरमध्ये नानज येथे माळढोक पक्षी अभयारण्य आहे, जे आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य म्हणून ओळखलं जातं. पुणे अहमदनगर रोडवर मोराची चिंचोली नावाचं गाव आहे, ते मोरांसाठी प्रसिद्ध आहे. देवराई देवासाठी राखून ठेवलेलं प्रश्न विचारलेला आहे. यावर पेपर सेकंडमध्ये पण विचारलेला आहे. देवराई देवासाठी राखून ठेवलेलं जंगल. पूर्वीच्या म्हणजे देवाच्या नावाखाली ते जंगल सुरक्षित राहावं असं ती कन्सेप्ट होती. महाराष्ट्रामध्ये देवराई आहे, मध्य प्रदेशमध्ये त्याला शरणवने म्हणतात. अशा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं दिलेली आहेत. त्यानंतर बघा
पिष्टमय पदार्थ हे 6वीला पण डिटेल्स पुढच्या ह्याच्यात आहे, तुम्हाला डिटेल्स सांगतो. यावर प्रश्न आहेत आपल्याला. अन्न पदार्थ, अन्न घटक याच्यावर. पिष्टमय पदार्थ, पिष्टला आपण स्टार्च असं सुद्धा म्हणतो. तो कशातून मिळतो आपल्याला? बटाटे, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ या तृणधान्यातून मिळतो. साबुदाणा वगैरे दिलेला आहे. यामुळे काय होतं? शरीराला ऊर्जा मिळते. शर्करा, साखर, शर्करा काय म्हणतो? साखर गोड असते. पिष्टमय पदार्थाच्या पचनातून शर्करा शरीरासाठी इंधन म्हणून कार्य करते, ऊर्जा देण्याचं काम करते. ऊसामध्ये कुठलं शर्करा असते बघा? वेगवेगळ्या घटकातल्या शर्करांची नावं वेगळे. शर्करा म्हणजे साखरच आहे, पण ऊसामध्ये सुक्रोज आहे, लक्षात घ्या. तंतुमय पदार्थ, आपल्या शरीरातील चोथा. तंतुमय पदार्थ म्हणजे आपण भाजी वगैरे खातो, त्यातला रस आपल्यासाठी उपयुक्त आहे.